नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं मित्रा चॅनलमध्ये. इथे मी 15 घरांची चेन विणलेली आहे. साईडच्या 3 चेनच्या घरामध्ये आपल्याला 3 क्रोशे विणायचे आहेत. त्यानंतर इथे आपल्याला एकूण 3 चेन विणायचे आहेत. खाली पण आपल्याला 1 2 3 चेन सोडायचे आहेत. तिसऱ्या चेनच्या घरामध्ये आपल्याला इथे हाफ क्रोशे इथं विणायचं आहे. सेम असं आपल्याला ही 5 चेनची घरं हाफ क्रोशेने विणून घ्यायची आहेत. इथं पुढे आपल्याला परत 3 चेन बनवायचे आहेत. 1 2 3 चेनचे घर सोडायचे आहेत आणि पुढच्या 3 चेनच्या घरामध्ये क्रोशे विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढे दुसऱ्या स्टेपमध्ये पण आपल्याला साईडच्या 3 क्रोशे विणायचे आहेत. तिथं आपल्याला 4 चेन विणायचे आहेत. साईडचा एक क्रोशीचं घर सोडायचं आहे आणि मध्यभागी क्रोशीच्या घरावरती आपल्याला क्रोशिया हाफ क्रोशे इथे विणायचं आहे. सलग इथे 3 हाफ क्रोशे इथे विणायचे आहेत. पुढे इथे आपल्याला परत 4 चेन बनवायचे आहेत आणि साईडच्या ह्या क्रोशीवरती सेम क्रोशे इथं विणून घ्यायचे आहेत. वरती पण सेम आपल्याला साईडच्या ह्या क्रोशीवरती क्रोशे विणायचे आहेत. इथे आपल्याला एकूण 5 चेन बनवायचे आहेत. मध्यभागी मधल्या क्रोशेवरती इथे आपल्याला ट्रिपल क्रोशे इथं विणून घ्यायचं आहे. परत 5 चेन बनवायचे आहेत आणि सेम ह्या साईडच्या क्रोशे विणून घ्यायचे आहेत. सेम पुढे ह्या क्रोशे विणल्यानंतर इथे आपल्याला साईडचे 3 क्रोशे विणल्यानंतर पुढे इथे आपल्याला 4 चेन विणायचे आहेत. साईडच्या या चेनच्या घरामध्ये हाफ क्रोशे विणायचा आहे. मध्यभागी क्रोशेवरती पण हाफ क्रोशे विणायचा आहे आणि पुढील चेनच्या घरामध्ये पण हाफ क्रोशे विणायचा आहे. त्यानंतर पुढे परत 4 चेन बनवायचे आहेत आणि साईडच्या ह्या 3 क्रोशे आहेत सेम 3 क्रोशे इथं विणायचे आहेत. या स्टेपवरती परत खाली हे 3 क्रोशे विणल्यानंतर पुढे आपल्याला 3 चेन विणायचे आहेत आणि साईडच्या या चेनच्या घरामध्ये हाफ क्रोशे सलग इथे आपल्याला मध्यभागी असे 5 हाफ क्रोशे इथे विणून घ्यायचे आहेत आणि पुढे आपल्याला इथे परत 3 चेन बनवायचे आहेत आणि साईडच्या ह्या क्रोशेवरती सेम क्रोशेची घरं विणून घ्यायची आहेत. सेम पुढे 3 क्रोशे विणल्यानंतर इथे आपल्याला 4 चेन विणायचे आहेत आणि साईडचे एक क्रोशेचं घर सोडायचं आहे आणि मध्यभागी इथे आपल्याला 3 हाफ क्रोशे इथं विणायचे आहेत. पुढे सेम 4 चेन विणायचे आहेत आणि साईडच्या या क्रोशेवरती सेम क्रोशे विणून घ्यायचे आहेत. सेम पुढे खालील स्टेपप्रमाणे वरती 3 क्रोशियाची घरं विणून घेतल्यानंतर इथे आपल्याला 5 चेन बनवायचे आहेत. मध्यभागी हाफ क्रोशीच्या घरामध्ये इथे आपल्याला ट्रिपल क्रोशे विणून घ्यायचं आहे. पुढे सेम 5 चेन विणायचे आहेत आणि समोरील या क्रोशे विणून घ्यायचे आहेत. याचप्रमाणे पुढे आपल्याला सेम पुढे विणायचं आहे. पुढे सेम इथं
4 चेन विणायच्या आहेत आणि साईडच्या चेनच्या घरामध्ये हाफ क्रोशिया, मध्यभागी हाफ क्रोशिया असे एकूण 3 हाफ क्रोशिया इथे विणायचे आहेत. चार चेन बनवायचे आहेत आणि साईडच्या क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. असं विणत जायचं आहे आणि ही तोरणपट्टी पूर्ण करून घ्यायची आहे.